नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलंय. तो म्हणजे नीट UG परीक्षेचा गोंधळ. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे सगळं काही असतं. पण अचानक ही परीक्षा रद्द का झाली? पेपर फुटीचं हे रॅकेट नेमकं कसं चाललं होतं? आणि आता पुढे काय होणार? हे सगळं आपण आज पुराव्यांसह आणि अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता या संकटाची व्याप्ती बघा. 24 लाख. होय, देशभरातील तब्बल 24 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यातले 2.5 लाख तर एकट्या महाराष्ट्रातले आहेत. विचार करा, वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून केलेला अभ्यास आणि एकाएकी सगळं भविष्य आधांतरी लटकलेलं. हा आकडा फक्त कागदावरचा नाहीये, तर लाखो कुटुंबांच्या आणि त्यांच्या संघर्षाचा आहे. भाग 1. सर्वात मोठी परीक्षा रद्द. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही परीक्षा नेमकं रद्द का करावी लागली? ही आकडेवारी बघितल्यावर खरंच धक्का बसतो. बघा, नीटचा पेपर असतो एकूण 720 मार्कांचा, पण आश्चर्य म्हणजे यातले 140 प्रश्न परीक्षेच्या आधीच बाहेर आले होते. म्हणजेच तब्बल 600 मार्कांचा पेपर आधीच विकला गेला होता. बायोलॉजी आणि केमिस्ट्रीसारख्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर तर परीक्षा सुरू होण्याआधीच लोकांच्या मोबाईलवर होते. यावरूनच लक्षात येतं की ही पेपरफुटी किती मोठ्या प्रमाणावर झाली होती. भाग 2. नाशिक कनेक्शन आणि पेपरफुटीचा प्रवास. आता हे सगळं कसं घडलं ते पाहूया. हा घटनाक्रम एखाद्या क्राईम थ्रिलरपेक्षा अजिबात कमी नाहीये. परीक्षेच्या बरोबर 42 तास आधी महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये पहिली ठिणगी पडली. एका 30 वर्षीय संशयिताकडून हा पेपर पहिल्यांदा बाहेर आला. तिथून तो थेट हरियाणामध्ये पोचला, जिथे त्याचे 10 सेट्स बनवले गेले. त्यानंतर अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तो राजस्थानमधील सीकर आणि बिहारमध्ये पाठवला गेला. आणि मग व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तो देशभरात वाऱ्यासारखा पसरला. आणि ह्या सगळ्यामागे एकच गोष्ट होती: प्रचंड पैसा. या रॅकेटमध्ये सुरुवातीला मध्यस्थांनी 10 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकत घेतली. पुढे ती 15 लाखांना विकली आणि शेवटी एका विद्यार्थ्याकडून ह्या उत्तरांसाठी तब्बल 5 लाख रुपये उकळण्यात आले. वैद्यकीय प्रवेशासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र प्रक्रियेचा कसा बाजार मांडला गेला होता, याचं हे एक भयंकर उदाहरण आहे. भाग 3. यंत्रणेचे अपयश आणि कोचिंग माफियांचे जाळे. आता यात आणखी एक धक्कादायक अँगल आहे, तो म्हणजे कोचिंग माफिया. यांनी थेट पेपर विकण्याऐवजी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी या फुटलेल्या प्रश्नांना गेस पेपर्स किंवा अंदाजित प्रश्नपत्रिका असं गोंडस नाव दिलं. बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे हेच अचूक प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः घोटून घ्यायला लावले. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा याच यशाचा वापर त्यांनी स्वतःच्या मार्केटिंगसाठी केला. विद्यार्थ्यांच्या भीतीचा फायदा घेत त्यांनी एक प्रकारची समांतर अर्थव्यवस्थाच उभी केली होती. आता या मुद्द्यावरून बरंच राजकारणही होत आहे, पण आपण अगदी तटस्थपणे दोन्ही बाजू समजून घेऊया. एका बाजूला समीक्षकांचं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात तब्बल 89 वेळा पेपर फुटलेत आणि 48 वेळा पुनर्परीक्षा घ्याव्या लागल्यात. हे प्रशासनाचं खूप मोठं अपयश आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारने यावर तातडीने काही अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. पेपरफुटीविरोधात एक कडक कायदा आणला गेलाय, ज्यात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी CBIकडे सोपवण्यात आली आहे. भाग 4. कट ऑफ आणि विद्यार्थ्यांचे नुकसान. पेपर फुटल्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतं ते आपण एका साध्या गणितातून समजून घेऊया. जर परीक्षा पारदर्शक असते तर 640 ते 650 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 620च्या कट ऑफमुळे सहज ॲडमिशन मिळालं असतं. पण पेपर फुटल्यामुळे काय झालं? कट ऑफ अनैसर्गिकरित्या 660 किंवा 670च्याही पुढे गेला. म्हणजेच रात्रंदिवस एक करून अभ्यास करणारा विद्यार्थी आपली हक्काची जागा त्या व्यक्तीला गमावून बसतो, ज्याने 5 लाख रुपये देऊन पेपर विकत घेतला होता. हेच टाळण्यासाठी जुनी परीक्षा रद्द करणं अत्यंत गरजेचं होतं. पण बघा, या आकडेवारीच्या पलीकडे एक खूप मोठी मानवी शोकांतिका आहे. मध्यमवर्गीय आणि सामान्य घरातील पालक कर्ज काढतात, जमिनी विकतात, स्वतः हाल अपेष्टा सहन करून मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहतात. जेव्हा असा एखादा पेपर फुटतो ना, तेव्हा फक्त तो पेपर फुटत नाही, तर त्या लाखो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास तुटतो. हा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे, तो कोणत्याही मोजपट्टीने मोजता येणार नाही. भाग 5. आता पुढे काय? तर आता महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने पुनर्परीक्षेसाठी काही स्पष्ट नियम दिलेत.
ही परीक्षा बहुधा 2 महिन्यांच्या आत घेतली जाईल. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कोणालाही पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आणि कोणतीही अतिरिक्त फी भरायची नाहीये. परीक्षा केंद्रे तीच राहतील, फक्त सुरक्षेसाठी नवीन ॲडमिट कार्ड्स दिली जातील. त्यामुळे लॉजिस्टिकली जास्त ताण घेण्याची गरज नाहीये. आता अभ्यासाची रणनीती कशी असावी? तज्ज्ञ सांगतात की पॅनिक न होता एक स्मार्ट प्लॅन बनवणं गरजेचं आहे. सुरुवात करा बायोलॉजीच्या रिव्हिजनने. त्यातही NCERTवर फोकस करा. त्यानंतर केमिस्ट्रीचे फॉर्म्युले आणि पाठांतरावर भर द्या. फिजिक्सच्या बाबतीत सगळेच प्रश्न सोडवण्याच्या नादात न पडता 45 पैकी जे 25 ते 30 प्रश्न सोडवता येण्यासारखे आहेत ते अचूक सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हो, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा. हाच यशाचा खरा मार्ग आहे. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपली शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा घेणाऱ्या या मोठ्या संस्था भारतातील या लाखो तरुणांचा दुखावलेला विश्वास पुन्हा कधी जिंकू शकतील का? भविष्यात या परीक्षांचं पावित्र्य टिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची नाही तर कायमस्वरूपी आणि अत्यंत कठोर अशा बदलांची गरज आहे. यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर विश्लेषणासोबत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.